रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर माऊली पसायदानात म्हणतात, जो जो वांछील तो ते लाहो प्राणी जात. अर्थात सर्व प्राणीमात्रांना सुखी आणि समाधानी जीवनाचा अधिकार आहे माणसांप्रमाणे. आज आपण अशाच एका वारीच्या पैलूविषयी बोलणार आहोत. बैलजोड. दरवर्षी आषाढी वारीतील संत पालखी ओढण्याचा मान हा बैलजोड्यांचा असतो. या बैलजोड्यांची निवड करण्यासाठी एक स्वतंत्र टीम काम करत असते. पालखी मार्गात बैलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील असते. दरवर्षी वेगवेगळी बैलजोड निवडली जाते. माऊलींच्या पालखीच्या सोहळ्यात जी बैलजोडीचा मान असतो तो फक्त आळंदी गावातील कुटुंबालाच असतो. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोड्याच्या मानासाठी अर्ज करू शकतं. श्री संत तुकाराम महाराज संस्था देहूचे अध्यक्ष, विश्वस्त आणि प्रमुखांसोबत 7 वारकरी बैलजोडीची निवड करतात. दरवर्षी 2 वेगवेगळ्या कुटुंबांना हा मान दिला जातो. 2 कुटुंबांना मान दिल्यामुळे पहिल्या दिवशी एका कुटुंबाचे बैल पालखी रथ ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाचे, जेणेकरून पहिल्या दिवशीच्या जोडीला 1 दिवसाचा आराम मिळतो. या वर्षीपासून मात्र देहू संस्थानानेच बैलजोडी खरेदी केली असून देहू संस्थानाचीच बैलजोडी रथ ओढत आहे. तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला फक्त 2 खिल्लार बैलांची जोडीत असते, जो संपूर्ण 18 दिवसांचा प्रवास करते. रथीच्या वारीला देखील तीच जोडी पंढरपूर ते आळंदी प्रवास करते. या बैलजोडींची निवड कशी केली जाते? बैलजोडी मालक हा शेतकरी असावा किंवा बैल मालकांचे कुटुंब वारकरी असावे. त्यांचा वारीमध्ये सक्रिय सहभाग असला पाहिजे. सोरटी, जर्सी आणि खिल्लार यापैकी खिल्लार जातीच्या बैलांची निवड केली जाते. खिल्लार जातीचे बैल हे रांगडे असतात आणि त्यातील कसलेल्या बैलांना प्राधान्य दिले जाते. बैलांची शिंगे सारखी असायला पाहिजे. गुडघ्यांना व पायाला कोणताही त्रास नसावा आणि पायांची नखं सारखी असावीत. वारकऱ्यांप्रमाणे मैलन मैल चालणाऱ्या या बैलजोडीला मानाचा मुजरा. संत साहित्यात गोमातेचं महत्त्व केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक नाही, तर सामाजिक आणि नैसर्गिक दृष्ट्याही महत्त्वाचं आहे. म्हणूनच गोमातेला जगण्याची माता म्हणून संबोधतात. खऱ्या अर्थी आपली माऊली रामकृष्ण